मारुतीची अर्टिगा 2021ची जी आरवलीमध्ये बंद पडली होती, आठवते का? 3 भाग प्रसारित केलेत, 4था भाग आहे. आता बघा, हा आहे ऑइल पंप टायमिंग प्लेटसोबत. हा चेक करून आणला आहे आपण, कारण चेक करणं फार महत्त्वाचं असतं. आता सोबतच अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेत मी स्लीव कसे झाले होते. आता हे नवीन स्लीव मारलेले आहेत. कंपनी हे स्लीव मारत नसते कधीच, तीही सगळा हेड सिलेंडर असेंब्ली चेंज करते, त्यामुळे कंपनीमध्ये ओव्हरऑल खूप महाग पडतं. हे पिस्टन 4ही नवीन आहेत. तुम्हाला सिरीज बॅच नंबर पण दिसत असेल आणि पार्ट नंबरही दिसत असेल. 4ही पिस्टन घातलेले आहेत आणि हा सरफेस कटही काढला याचा. आता मित्रांनो, जे काम करता तुम्ही कधीही लक्षात ठेवा, नवीन गाडीचं हेड गॅस्केट जर गेलं तर हेड सरफेस करताना आपण ब्लॉकचं सरफेस कट काढू शकत नाही, पण इमरीने याला थोडंसं प्लेन करून घ्यावं. कारण ॲल्युमिनियमची हेड असेंब्ली आणि ब्लॉक असेंब्ली असल्यामुळे हे आऊट होते सरफेस. आणि हेड गॅस्केट समजा आपण बसवलंही, जराही कुठं लूज राहिलं तर तिथून परत कॉम्प्रेशन लीक होण्याची चान्सेस असतात. महत्त्वाची बाब आहे. काम करणारा माझ्या मित्रांसाठीही आहे, माहीत असेलच, पण लोकांनाही कळावं त्यासाठी सांगतो आहे. अच्छा, त्यानंतर आपण काय करतो आहे की मशीनिंग करतो आहे. ब्लॉकला लक्ष देऊन बघा. हा असतो मेन कॅप क्रँकची, याच्यामध्ये स्टँडर्ड बेरिंगच आले. आणि हे असते कनेक्टिंग, याच्या आतमध्ये बेरिंग असतात. इथं असतो थ्रस्ट वॉशर आणि तेही नवीन घातलेले आहे. आणि कनेक्टिंगनं मेन बेरिंग दोन्ही फिटिंग केलेले आहेत. आता हेड फक्त यायचा आहे, कारण त्यांचं म्हणणं असं आहे, मी ज्यांच्याकडे काम करतो कोल्हापूरला, की हेड 12 थाव आऊट होता आणि जर सरफेस कट काढला असता हेडचा, ब्लॉकचा नाही हेडचा, तर प्रॉब्लेम येऊ शकतो पुढच्या सरफेसला. त्यामुळे त्यांनी ते भरला आहे, भरून त्यांनी सरफेस कट काढला आहे. आता राहिला मुद्दा महत्त्वाचा, की कुठलंही इंजिन, नवीन गाडी असू दे, जुनी तर गाडी आपल्याला कळणार नाही किती वेळ झाला आहे, जास्तीत जास्त 3 वेळा आपण हेडचा सरफेस कट काढू शकतो. आणि जर ॲल्युमिनियमचा ब्लॉक असेल तर त्याचाही 3 वेळा काढू शकतो. 4थ्या वेळी शक्यतो सरफेस कट काढणे टाळा, कारण हेड आणि ब्लॉक असेंब्लीची साईज कमी झाली तर गाडी गरम होऊ शकते, ॲडव्हान्स होते आणि त्याचे नुकसान खूप आहेत. म्हणजे चालण्याची शक्यता फार कमी असते. म्हणून हेड 3 वेळा सरफेस केल्यानंतर बदललेला कधीही बरा. अशीच माहितीसाठी लाईक करा, यूट्यूबला असेल तर सबस्क्राईब करा, फेसबुकला फॉलो करा. आणि आता ठरवलं आहे, लोकांच्याकडे लक्ष देणार नाही आहे, आपलं काम करत राहणे. कारण मी सर्व काही करू शकतो, लोकांचं समाधान विकत घेऊन देऊ शकत नाही. चला, पुढच्या भागात इंजिन जोडूया, टायमिंग लावूया, इंजिन चालू करूया आणि कस्टमरसोबत बनवणार हे व्हिडिओ की त्यांना काम कसं वाटलं आणि किती पैशात केलं. कारण आता मात्र गाडीचं काम करून पूर्ण झाल्यानंतरही व्हिडिओ टाकायला पाहिजेत, माझ्यासाठी नाही. कारण लोक काम झाल्यानंतर थोडंसं विचित्र वागतात आणि मग नावंही ठेवतात. चला, भेटूया पुढच्या भागात.